तूळ राशीच्या लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो. मेहनत खूप होते, पण पैसा कधी येणार? ग्रहस्थिती काय सांगते? खरंच पुढील काळात तूळ राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे का? आणि जर पैशांचे योग कमकुवत असतील तर ते मजबूत करण्यासाठी कोणते सोपे शुक्र उपाय करता येतील? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या पैशांशी संबंधित ग्रहस्थिती, पुढील काळातील धनयोग आणि शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी काही सोपे उपाय जे तुमच्या आयुष्यात पैसा आणि समृद्धीचे मार्ग उघडू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तूळ राशीच्या अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न नेहमी असतो, मला पैसा कधी येणार? मेहनत खूप होते, योजना तयार होतात, पण पैसा हातात टिकत नाही किंवा अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार पैशांचा संबंध मुख्यतः दुसरा भाव, 11वा भाव आणि तसेच गुरु, शुक्र आणि शनी या ग्रहांशी असतो. तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये आकर्षण, बुद्धिमत्ता आणि संबंध जपण्याची क्षमता असते. पण पैशांचा प्रवाह स्थिर राहण्यासाठी ग्रहांची योग्य साथ असणे देखील महत्त्वाचे असते. पुढील काळात तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या काही सकारात्मक संकेत दिसत आहेत. विशेषतः जेव्हा गुरुग्रह लाभस्थानाशी संबंध निर्माण करतो तेव्हा अचानक आर्थिक संधी निर्माण होऊ शकतात. याचा अर्थ असा की एखादी नवीन नोकरीची ऑफर, व्यवसायातील नवीन क्लायंट किंवा एखादे थांबलेले पैसे अचानक मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. अनेक वेळा असा पैसा अचानक येतो आणि लोकांना वाटतं की हे नशीब आहे, पण प्रत्यक्षात हा मागील मेहनतीचा परिणाम असतो. शुक्र ग्रह तूळ राशीचा स्वामी असल्यामुळे पैसा आणि सुखसोयी यांच्याशी तुमचा नैसर्गिक संबंध असतो. जेव्हा शुक्र अनुकूल स्थितीत असतो तेव्हा तूळ राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतात. विशेषतः कला, फॅशन, डिझाईन, मीडिया, मार्केटिंग, बिझनेस किंवा लोकांशी संपर्क असलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अचानक फायदा मिळू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, तूळ राशीचे लोक कधीकधी खर्च जास्त करतात. सुंदर वस्तू, आरामदायी जीवनशैली आणि आकर्षक गोष्टी यांकडे त्यांचा ओढा जास्त असतो. त्यामुळे पैसा आला तरी तो टिकवण्यासाठी शिस्त आवश्यक असते. शनीचा प्रभाव असताना पैशांचा प्रवाह थोडा धीमा होऊ शकतो, पण त्याचवेळी तो स्थैर्य निर्माण करतो. सुरुवातीला थोडा संघर्ष दिसू शकतो, पण हळूहळू परिस्थिती सुधारते. शनी एक गोष्ट शिकवतो, संयम आणि नियोजन. जे तूळ राशीचे लोक या काळात बचत, योग्य गुंतवणूक आणि मेहनत कायम ठेवतात त्यांना पुढील काही वर्षात चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. आर्थिक संधींच्या दृष्टीने पुढील काही महिने विशेष महत्त्वाचे असू शकतात. काही तूळ राशीच्या लोकांना अचानक नोकरीत वाढ, बोनस किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन भागीदारी किंवा ऑनलाईन विस्तार यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः डिजिटल काम, फ्रीलान्सिंग किंवा ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. पण पैशांबरोबर सावधगिरी देखील आवश्यक आहे. अनावश्यक कर्ज घेणे, भावनेत गुंतवणूक करणे किंवा इतरांच्या सांगण्यावरून मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळावे. तूळ राशीचे लोक अनेकदा लोकांवर लवकर विश्वास ठेवतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना लिखित करार आणि स्पष्ट अटी ठेवणे महत्त्वाचे आहे. उपायांच्या दृष्टीने शुक्र ग्रह मजबूत ठेवणे तूळ राशीसाठी फायदेशीर ठरते. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करणे, सुगंधी फुले अर्पण करणे आणि गरजू लोकांना पांढऱ्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते. तसेच पैशांबद्दल सकारात्मक विचार ठेवणे देखील महत्त्वाचे आहे, कारण अनेक वेळा भीती आणि नकारात्मक विचारही आर्थिक प्रगती रोखू शकतात. लक्षात ठेवा, पैसा अचानक येत नाही, तो योग्य संधी, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे येतो. तूळ राशीच्या लोकांमध्ये संबंध निर्माण करण्याची आणि लोकांना प्रभावित करण्याची विशेष क्षमता असते. जर तुम्ही या गुणांचा योग्य वापर केला, मेहनत सुरू ठेवली आणि पैशांबद्दल शिस्त ठेवली तर पुढील काळात आर्थिक परिस्थितीत निश्चितच सुधारणा होऊ शकते. कदाचित तुमच्या आयुष्यात पैसा येण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली असेल, फक्त तुम्हाला त्याचे संकेत ओळखायचे आहेत. शुक्र ग्रह मजबूत करण्याचे काही उपाय सांगत आहेत. पहिला उपाय आहे, शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. शुक्र ग्रहाचा संबंध लक्ष्मी आणि वैभवाशी असतो. प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीला पांढरी फुले अर्पण करा.
दुसरा उपाय, पांढऱ्या वस्तू दान करा. शुक्रवारी गरजू लोकांना तांदूळ, साखर, दूध किंवा पांढरे कपडे दान केल्यास शुक्र ग्रह मजबूत होतो. तिसरा उपाय, सुगंध वापरा. शुक्र हा सौंदर्य आणि सुगंधाचा ग्रह आहे, त्यामुळे सुगंधी अत्तर किंवा परफ्यूम वापरणे शुभ मानले जाते. चौथा उपाय, घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे स्वच्छता, सजावट आणि सुंदर वातावरण शुक्र ग्रहाला अनुकूल बनवते. तूळ राशीच्या लोकांसाठी पैसा आणि प्रगतीचे योग पूर्णपणे बंद नसतात. फक्त योग्य वेळ आणि योग्य निर्णयाची गरज असते. ग्रहस्थिती कधीकधी थोडी परीक्षा घेते, पण संयम आणि मेहनत ठेवली तर आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारू शकते. शुक्र ग्रह मजबूत ठेवण्यासाठी शुक्रवारी लक्ष्मी पूजन करणे, पांढऱ्या वस्तूंचे दान करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे खूप फायदेशीर ठरते. जर तुम्ही तूळ राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता असे नक्की लिहा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच सविस्तर राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू आणखी एका राशीच्या खास भविष्याबरोबर. धन्यवाद.